नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला साबुदाण्याचा खुसखुशीत वडा करून दाखवणार आहे व त्यासोबत चटणीची ही रेसिपी दाखवत आहे। मी रात्री 1 ग्लास साबुदाणा भिजत घातलेला होता। आता हिरवी मिरची मिक्सरमध्ये काढून घेते आणि 3 बटाटे उकडून बारीक कापले आहेत मी। तुम्ही किसूनही घेऊ शकता बटाटे। आता साबुदाण्यामध्ये बटाटे टाकून घेतलेत आणि हिरवी मिरचीची पेस्ट केलेली, मीठ टाकते, 1 वाटी शेंगदाण्याचे कूट टाकायचे। यात तुम्ही एक किसलेला छोटा कच्चा बटाटाही टाकू शकता। थोडा पाण्याचा हात लावून पीठ मळून घेतले आणि वडे तयार करून घेतलेत मी। आता आपण वडे तळण्यासाठी टाकलेले आहेत। थोडे मंद आचेवरच वडे तळायचे आधी। बघू शकता तुम्ही, छान कलर येत आहे आपल्या वड्याला व फुगलेले पण आहेत छान। अशा पद्धतीने लालसर कलर येईपर्यंत वडा तळून घ्यायचा। छान खुसखुशीत होतात या पद्धतीने केलेले वडे। आता मी चटणी दाखवत आहे तुम्हाला। मी इथे शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे 1 वाटी व आपण बारीक केलेली हिरवी मिरची त्यात टाकली। दही टाकून घ्यायचं, मीठ टाकायचं आणि साखर टाकायची। मी इथे कोथिंबीर जिरे काही वापरलेले नाही आहे उपासाला। तुम्हाला चालत असल्यास तुम्ही वड्यांमध्ये पण कोथिंबीर टाकू शकता, जिरे टाकू शकता आणि चटणीलाही फोडणी देऊ शकता। बघू शकता तुम्ही की छान वडे तयार झालेले आहेत। सोबत दही, चटणी। वड्यांची रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा।